शरीरासाठी आरोग्यदायी असलेल्या लाल भोपळ्यापासून आपण गोड पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण लाल भोपळा बारीक पीसमध्ये कट करून घेणार आहोत। या लाल भोपळ्यामध्ये विटॅमिन ए, ई, सी तसेच लो कॅलरीज असतात। हा लाल भोपळा वाफळून घ्यायचा आहे, कुकरला लावायचा नाही। वाफळून घेतल्यामुळे त्यातले जे फायबर्स, विटॅमिन्स तसेच राहतात। या लाल भोपळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट असतात। त्याचबरोबर हा डोळ्यासाठी रोगप्रतिकारशक्ती, पचन सुधारते। हा वाफळून घेतल्यानंतर याला स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ ॲड करायचं आहे। जास्त गोड लागत असेल तर जास्त गूळ ॲड करा, कमी गोड लागत असेल तर कमी गूळ ॲड करू शकता तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर हे पूर्ण कालवून घ्यायचं आहे। नंतर गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं, कारण पुऱ्या बनवताना आपण गव्हाचं पीठ टाकल्यानंतर जायफळ तुम्ही चवीसाठी टाकू शकता। ते आरोग्यासाठी चांगलं असतं, त्याचा पण वापर आपण यामध्ये करणार आहोत। या प्रकारे आपण एक डोफ तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटणार आहोत। पुऱ्या लाटताना आपण गव्हाचे पीठ यूज करूनच पुऱ्या लाटणार आहोत। पुरी लाटून झाल्यानंतर लो कॅलरीज असणाऱ्या ऑइलमध्ये आपण याला तळणार आहोत। हे तेल घाण्याचं आहे, तुम्ही घाण्याचं तेल यूज करू शकता। कमी प्रमाणात तुम्हाला घाण्याचं तेल लागेल आणि त्याचबरोबर कॅलेस्ट्रॉलचा पण धोका कमी होतो। त्यामुळे मी मोस्टली घाण्याचं तेलच यूज करते। पुरी चांगल्या प्रकारे तळून घ्यायची लो फ्लेमवर। हे पुरी अशा प्रकारे टम फुगली जाते। ही पुरी तुम्ही 7-8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। स्नॅक्समध्ये वगैरे तुम्ही ही पुरी खाऊ शकता। गरमागरम पुरीची चव खूप छान लागते। पहा कशी टम फुगलेली आहे ही पुरी। अशाच पारंपरिक आणि नवनवीन पौष्टिक पदार्थ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।